अहो त्या ठिकाणी ऐका, श्री सूत व्यासजी महाराज त्या यमुनेच्या सरस्वती नदीच्या किनारी ज्यावेळी तपश्चर्या करत होते ना, साधना करत होते, अतिशय खिन्न मनाने त्या ठिकाणी व्यासजी बसले. आणि एक दिवस सूर्यतुल्य असणारे त्या ठिकाणी सर्व सनत कुमार अकस्मात तिथं आले होते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. श्री सूतजी महाराज हे सर्व सनत कुमार आल्यानंतर माझ्या गुरुदेव हे ध्यानस्थ होते, समाधीस्थ होते. आणि त्यानंतर हे जेवढे सनत कुमार होते ना माईबा, व्यासजी समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते, लक्षात ठेवा. मग आणि व्यासजी समाधीतून बाहेर आल्यानंतर सर्व सनत कुमारे व्यासांकडे पाहिलं, पण व्यासांचा चेहरा असा नाराज दिसला, खिन्न दिसला. लक्षात ठेवा मायबाप मी काय सांगतोय. आणि व्यास नाराज होते आणि व्यासांना विचारलं की व्यास तुम्ही का नाराज आहे, काय दुःख आहे तुम्हाला. व्यास म्हणतात माझं मन स्थिर नाही आहे, माझं मन विचलित आहे. विचलित आहे? ओ व्यास काय बोलताय. ओ जगात तुमच्यासारखा ज्ञानी कोण नाही. अहो सर्व जग या पुराणावर चाललंय, शास्त्रावर चाललंय. हे 18 पुराण आणि 1.25 लाख श्लोकात्मक असा महान प्रगाढ असणारा महाभारत ग्रंथ लिहिणारे तुम्ही आहात. आणि तुमच्यासारखा ज्ञानी माणूस जर नाराज राहिला, खिन्न असलं तरी अज्ञानी लोकांनी काय करावं यार, कोणाकडे जावं. हे विचारानंतर सर्व सनत कुमार व्यासांकडे पाहत होते. मायबाप हे व्यास काय प्रश्न तुमच्या मनामध्ये. व्यासानं फार सुंदर त्या ठिकाणी उत्तर दिलं मायबाप की मी तुमच्याच कृपेने सर्व वेद संपन्न असणारे ग्रंथ निर्माण केले, वेद संपन्न. पण हे सनत कुमार धर्म अर्थ काम मोक्ष आणि मोक्षांच्या कथा मानव समाजामध्ये अनेक प्रकारे मी प्रकट केल्या. ऐका बरं का. कशाच्या कथा. मोक्षाच्या कथा. अनेक प्रकारे मी प्रकट केल्या. धर्म अर्थ काम मोक्ष हे अनेक प्रकारच्या कथा मी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण ऐका हे सनत कुमार, मुक्तीच्या साधनाचं आतापर्यंत ज्ञान मला नाही झालं. मोक्षाचं ज्ञान मला झालंय पण मुक्तीचं ज्ञान नाही झालं. काय फरक आहे मोक्ष आणि मुक्तीमध्ये. मोक्ष कशाला म्हणावं आणि मुक्ती कशाला म्हणावं. हे सनत कुमार की आतापर्यंत मोक्षाच्या कथा खूप आहे, सांगितलं मी समाजाला, पण मुक्तीचं साधन मला आतापर्यंत नाही सापडलं. काय आहे मुक्ती आणि काय आहे मोक्ष. मी सांगेल तुम्हाला मोक्ष कशाला म्हणतात आणि मुक्ती कशाला म्हणतात. सहसा आपण मोक्ष आणि मुक्ती सहज की नाही, माणसाला काय केलं ना, मिळाला मोक्ष मिळाला. पण काय आहे मोक्ष आणि काय आहे मुक्ती. काय फरक आहे मोक्षामध्ये आणि मुक्तीमध्ये. मायबाप दोघांमध्ये फारसा मोठा काही फरक नाही सांगितला गेला, पण तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. का कारण आध्यात्मिक आणि तात्विक दृष्टिकोनातून त्यांचं सूक्ष्म फरक सांगितला गेलाय. मुक्ती आणि मोक्ष. मी मुक्तीचं साधन नाही निर्माण करू शकलो, मग मुक्ती कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात हे जाणून घेतलं पाहिजे. आज त्या ठिकाणी हे सनत कुमार सांगत असताना ऐका मायबाप, मुक्त होणे मुक्ती याला म्हणतात. ऐका हे फार सुंदर विषय सापडला मला आज. हे मुख्यत्व जिवंतपणी शक्य आहे. कोण मुक्त. ऐकताय ना. मुक्ती माणसाला मेल्यावर मिळत नाही. मुक्त मेल्यावर होत नसतात. मुक्त हे जिवंतपणी व्हावं, लक्षात ठेवा. आणि मोक्ष कधी प्राप्त व्हावा हे लक्षात ठेवा. त्याला जीवनमुक्ती असंही म्हटलं गेलंय. आणि त्यानंतर दुसरं असं म्हणत की मनाचे जे विकार आहेत, चिंता म्हणा, भीती म्हणा, काही विकार म्हणा, या मोहातून सुटका होणे म्हणजे मुक्त आहे. काय हे अनेक जो संसाराचा मोह, पत्नीचा मोह, मुलाचा मोह, संपत्तीचा मोह, घरादाराचा मोह, गाड्याचा मोह, अनेक या भौतिक गोष्टीचा मोह आणि या मोहातून सुटका होणे म्हणजे मुक्त होणे. लक्षात ठेवा मायबाप.
याला मोक्ष म्हणत नाही, याला मुक्त म्हणतात. कारण मुक्ती ही माणसाला मेल्यावर नाहीये, मुक्ती ही माणसाला जिवंतपणे मिळत असते, जिवंतपणे. आणि ही मुक्ती फक्त संतांनीच प्राप्त केली. ना देहाचा मोह, ना शरीराचा मोह, ना कशाचा मोह. सगळं असताना जो त्याग करतो नाही बघा, प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी शिस्त दिली आहे, मर्यादा दिली आहे. कुठपर्यंत संसार करावा, कुठपर्यंत धन कमावा, त्याला मर्यादा आहे. आणि पुढे सांगितलंय, संसारात राहून सुद्धा कशाचाही मोह नसणे म्हणजे मुक्त आहे, याला मुक्ती म्हणतात. आणि पुढे फार सुंदर सांगितलं गेलं माहिती की मोक्ष कशाला म्हणतात, की जे अंतिम ध्येय आहे, की जे की सहसा मृत्यूनंतरच ती स्थिती माणसाला जोडले जाते, की ज्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता पडतच नाही, तो मोक्ष आहे. की मोक्ष प्राप्त झालाय, मोक्ष प्राप्त झालाय. आणि हे व्यास आत्म्याचे आणि परमात्म्याचे, परमात्मा हा आत्मा हा परमात्म्याशी लीन होणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे. मी मोक्ष प्राप्त केला, पण मला मुक्त कसं व्हावं ही अजून साधना मला प्राप्त झाली. का? कारण मुक्तता झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. ऐकताय ना सगळे? तुम्हाला जड जाईल हा विषय, पण महत्वाचा विषय. काय? मुक्तता प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. मुक्तता काय आहे? तुम्हाला संसारातला मोह त्याग करावा लागेल. ऐकताय ना सगळे? आणि मोक्ष म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. हा आत्मा त्या भगवंताशी विलीन होणं म्हणजे मोक्ष आहे. आणि ते जर अवस्था आपल्याला प्राप्त करायची असेल तर जीवनातला जो मोह आहे, मायबापचा, पत्नीचा मोह, पतीचा मोह, संसाराचा मोह, या सौंदर्याचा मोह, या देहाचा मोह, कपड्याचा मोह, या सृष्टीच्या अनेक वस्तूचा मोह तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि ज्या सगळ्या वस्तूचा मोह त्याग होईल त्यावेळेस मोक्ष आपोआप प्राप्त होतो. मायबाप, आपल्याला कुठं मुक्तता प्राप्त होणार आहे? इथे प्राण कंठाशी आला तरीही कंबरेच्या चाव्या काही सुटत नाही. बरोबर आहे का पडसाहेब? असं सांगितलं की 50 नंतर 45च्या नंतर वन सुरू होतं. लक्षात ठेवा की हा संसार त्याग करावा 45-50च्या नंतर. पुन्हा संसाराचा मोह नसावा, त्याग करावा संसार. त्याग म्हणजे की हातामध्ये कमंडलू घेऊन जंगलात नाही जायला सांगितलं. भगवे कपडे घालायचे बंबोले तसं नाही सांगितलं. माहिती लक्षात ठेवा. संसाराचा त्याग म्हणजे जेवढा तुमच्या आतापर्यंत मोह होता तो संसाराचा मोह त्याग करणे. लक्षात ठेवा मायबा, तो मोह त्याग करायचा. ना धनाचा मोह, ना पैशाचा मोह, ना कशाचा मोह. 50 नंतर फक्त एक करावं मायबा. फक्त हे बघा, हे 50 नंतर जे वय प्राप्त झालेलं असताना हे ॲडव्हान्स भगवंताने हे संसार करण्याकरता नुसतं दिलेलं फळस आहे. 50 नंतरही आपण जिवंत राहिलो तर हे वय दिलेलं असतं फक्त पुण्य कमवण्याकरता. लक्षात ठेवा. हे वय दिलेलं असतं परमार्थ करण्याकरता. लक्षात ठेवा. 50 नंतर तुम्हाला बाकी सगळं सोडून द्यायला सांगितलं आहे. 50 नंतर ॲडव्हान्स हे परमार्थ करण्याकरता भगवंत हे ॲडव्हान्स दिलेलं असतं. मायबाप, ही संधी म्हणावी, फार अलौकिक संधी म्हणावी. लक्षात ठेवा. जे 50 नंतर जवळपास आले ते, अरे शक्यतो सगळे 50च्या जवळ आलेले काही पुढे गेलेले का त्याला तेच असतात. लक्षात ठेवा मायबाप. जर आतापर्यंत दुःख नसावं असं वाटत असेल ना तर मोह त्याग करा मायबाप. 50 नंतर कसल्याही प्रकारचा मोह, ना धनाचा मोह, ना या शरीराचा मोह, ना कपड्याचा मोह, ना संपत्तीचा मोह. आणि 50 नंतर सुद्धा जर आपलं हे आयुष्य जर मिळालं असेल मायबाप, हे गॉड गिफ्ट आहे. हे भगवंताने दिलेली संधी आहे मायबाप. ही संधी फक्त पुण्य प्राप्त करण्याकरता आणि ही संधी त्याला प्राप्त करण्याकरता भगवंताने दिलेली असते मायबाप. दिलेली असते ही संधी आपल्याला प्राप्त करायची. हे त्याच्याकरता हे आयुष्य, त्याच्याकरता हे ॲडव्हान्स दिलेलं असतंय. पण माणसाला कुठं हो किती कथा सांगावी.
किती ओरडून सांगावं. अरे बाजार पडले तरी माणसं प्राण चालला रे, पण तरी पैशाचा मोहच नाही जात माय बाप, नाही जात. प्राण कंठाशी आला तरी पैशाचा मोह जात. हा? मग रडतात रे, खूप रडतात, खूप रडतात. एवढं दुःख होतं, एवढे रोग येतात ना रे, भयानक. जो या निसर्गाच्या नियमाप्रमाणे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे वागतो ना माय बाप, त्याला दुःखाला कधी सामोरं जावं लागत नाही. लक्ष ठेवा, नाही जावं लागत. हे शास्त्र उगाच करमणूक नाहीये, लक्ष ठेवा. हे मनोरंजन नाही रे माय बाप, नाहीये. हे आपली मर्यादा सांगणार हे शास्त्र आहे. आपण का श्रवण करत नाही? त्या मर्यादाप्रमाणे आपण वागलं पाहिजे की नाहीये? हे 50 नंतर जर म्हातारपण हे आनंदी यायचं असं वाटत असेल तर एक संग त्याग करा, फक्त ईश्वर भक्तीच्या त्या मार्गाला लागा माय बाप. करत राहा भजन, एवढं भजन करत राहा, एवढं भजन करत राहा. तुमच्यापासून तुमच्या लेकराचा संसारात काही अडथळा होणार नाही, लक्ष ठेवा. द्या सोडून. आणि 50 नंतर कधी आई वडिलांनी त्या लेकराच्या संसारात दुडगुड करू नये. ज्याला सुखी राहायचंय ना, त्यानं मुक्त व्हावं. त्यानं कधी आपल्या लेकराच्या सोनाच्या संसारात दुडगुड करायची नसते. ही अलौकिक साधन आहे. आणि पुढे सांगितलं मायबाप, व्यास ज्यावेळेस अत्यंत चिंतित होते ना, व्यास असं म्हटल्यानंतर आज सर्व सनत कुर्माला अतिशय आनंद झाला. आणि त्या ठिकाणी व्यासाला सांगितलं, हे व्यास, श्रवणं कीर्तनं शंभोर मननं च महत्तमं त्रयं साधन मुक्तं च विद्यते वेद सम्मतम्. वेद संमत साधन सांगितलंय. आणि बाकी काही करायची आवश्यकता नाहीच आहे मायबाप. केलेली कथा फक्त श्रवण करा, केलेल्या कथेचा घरी घरी विचार करा, आणि त्या कथेच्या विचाराप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा, बोलण्याचा प्रयत्न करा. आणि नुसतं कथा ऐकून ती कथा जोपर्यंत तुम्ही धारण करणार नाहीये तोपर्यंत मन शांती प्राप्त होणार नाहीये. कथा ही धारणच करावं लागेल, कथेचे विचार करावा लागेल, मनन करावं लागेल. आपण कुठं चुकतोय याचा विचार करावा, आपण काय केलं पाहिजे याचा विचार करावा लागेल. तर कल्याण आहे माणसाचं. नुसतं नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले गेले मारे नाही, ही कथा नाहीये, नाहीये, नाहीये. ही कथा श्रवण करून काही फायदा होणार नाहीये मायबाप. अरे आलात ना तुम्ही, हे सुंदर अलौकिक हे औषध मिळतंय आपल्याला, जा त्याचं ग्रहण करा, त्याचं चिंतन करा की या कथेशी आणि आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याचा विचार करा मायबाप. आपण काय आपले बदल केला पाहिजे, आपल्या विचारामध्ये काय बदल केला पाहिजे, काय बदल व्हावा आपल्यामध्ये जेणेकरून आपल्याला आनंद प्राप्त होईल, प्रत्येकाविषयी आपल्याविषयी त्या ठिकाणी प्रेम निर्माण होईल. काय बदल केला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे मायबाप, प्रत्येकाने. आणि ही कथा शिकवते ना. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करणार नाहीये, जोपर्यंत अपडेट होणार नाहीये तोपर्यंत मन शांती मिळणार नाहीये. बदल करा मायबाप स्वतःमध्ये, आपल्या विचारामध्ये. आपण वागतोय काय, बोलतोय काय, चालतोय काय, आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि जोपर्यंत हा सूक्ष्म विचार करणार नाही तोपर्यंत कल्याण होणार नाही. एक बार म्हणावं लागेल, हर हर. जरा जोरात म्हणा ना, हर हर.